पोस्ट ऑफिस जीडीएस रिझल्टची तिसरी यादी अखेर रिलीज झाली आहे आणि आता हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पण मित्रांनो, सिलेक्शन झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असणार हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रावीस करिअर अड्डावर. मित्रांनो, भारतीय डाक विभागाच्या जीडीएस मेगा भरतीची रिझल्ट लिस्ट 3 म्हणजेच तिसरी मेरिट लिस्ट आता ऑफिशियली जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी ॲप्लिकेशन केलं होतं ते आता आपलं नाव लिस्टमध्ये चेक करू शकतात. ही सिलेक्शन प्रोसेस पूर्णपणे मेरिट बेस्ड असते, म्हणजे 10वीच्या मार्क्सवर आधारित सिलेक्शन केलं जातं. त्यामुळे यावेळीही अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन चांगल्या मार्क्समुळे झालं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचं नाव या लिस्टमध्ये आलं आहे त्यांनी पुढील प्रोसेससाठी तयार राहणं खूप आवश्यक आहे. कारण आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होणार आहे. यामध्ये 10वी मार्कशीट, आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट जर लागू असेल आणि बाकी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील. आणि इथेच अनेक विद्यार्थी मोठी चूक करतात. डॉक्युमेंट्समध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा इनकम्प्लीट पेपर्स असल्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होतो. म्हणून लिस्टमध्ये नाव आलं असेल तर सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स कॉपीज रेडी ठेवा. आता ज्यांचं नाव या तिसऱ्या लिस्टमध्ये आलेलं नाही त्यांनी निराश होऊ नका, कारण पुढे आणखी वेटिंग लिस्ट किंवा नेक्स्ट अपडेट येण्याची शक्यता असू शकते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक PDFवर विश्वास ठेवू नका. फक्त ऑफिशियल वेबसाईटवर आलेली लिस्ट फायनल असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जीडीएस सारख्या भरतीमध्ये प्रत्येक अपडेट वेळेत चेक करणं खूप आवश्यक असतं. कारण पुढची प्रोसेस मिस झाली तर सिलेक्शन असूनही अडचण येऊ शकते. अशाच पोस्ट ऑफिस जीडीएस रिझल्ट, मेरिट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि गव्हर्नमेंट जॉबच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि रावीस करिअर अड्डा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.